माझी आई मुळात पारमार्थिक, वडील नास्तिक होतेच, पण आई पारमार्थिक असल्यामुळे आई 15 वारी करायची, अर्थात 15 दिवसाची वारी करायची. आणि आईची पुण्य आहे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. टाळी वाजवावी, घोडे उभारावी, वाटही चालावी पंढरीची, या उक्तीप्रमाणे सगळे वारकरी पंढरपूरकडे चाललेले आहे. ते वारी केल्यावर 1 महिन्याची एनर्जी येते, ते 11 महिने एनर्जी जाते. म्हणजे वारी किंवा वाईट व्यसनाकडे जाऊ देत नाही, वाईट वळणाकडे जाऊ देत नाही. मग आम्हाला 1 कोटी लॉस झाला, 1 कोटीचं नुकसान झालं. 1 कोटीचं नुकसान झालं. आणि 1 कोटीचं नुकसान झाल्यावर मग आम्ही ते पैसे लोकांचे कष्ट करून फेडले वडिलांनी एवढं किंवा एकट्या वडिलांना एक आयसर गाडी शेणाची स्वतः भरायची, स्वतः टाकायची, असं म्हणजे वडिलांना तसलं नाही तसलं काबड कष्ट वडिलांनी केलं. आणि अशा परिस्थितीतून वडील मग कर्जमुक्त होत गेले. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. कृष्ण हरी सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोपान काकांच्या सासवड नगरीमध्ये आलेली आहे आणि 2 दिवस मुक्काम केल्यानंतर पुन्हा पंढरीच्या दिशेने माऊलींचा पालखी सोहळा जाणार आहे. या ठिकाणी मी आहे आणि एक छोटासा मुलगा आहे, तो चंदन लावतोय. गोपीचंदनाचा जो टिळा असतो तो वारकऱ्यांना लावतोय, वारकऱ्यांची सेवा करतोय. वारकरी त्याच्या बदल्यात त्याला काही 4-2 रुपये देतात. असं करत तो आता वारीमध्ये सहभागी झालेला आहे. आणि असे अनेक आपल्याला गोपीचंदनाचा टिळा लावणारे मिळतील. मात्र हा मुलगा, हा युवक, हा एक कीर्तनकार आहे आणि त्याच्याशी बोलायचंय मला की हा आळंदी पासून आता इथपर्यंत आलाय, इथून पुढे त्याचा कसा प्रवास असणार आहे आणि तो कीर्तनकार असून सुद्धा हे काम का करतोय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आपला परिचय द्या. नाव काय आपलं? मी ज्ञानेश्वर नारायण चौरे, माझं पूर्ण. कुठचे तुम्ही? बीड जिल्हा. माहिती अशी मिळाली, आता तुमच्याशी बोललो तर तुम्ही कीर्तनकार आहात म्हणालेत. मग तुम्ही हे गोपीचंदनाचा टिळा लावताय आणि हे कसं? एक वारीमध्ये एक सेवा आल्याबरोबर निवांत राहण्यापेक्षा एक सेवा म्हणून मी हे लावतो. आई वडिलांबरोबर आल्यावर थोडस बसण्यापेक्षा एक लाव सेवा म्हणून वारकऱ्यांची, याकरता मी हे गंध लावतो. नाव काय आपलं? ज्ञानेश्वर. माऊली म्हणतो मी तुम्हाला. माऊली कितवी वारी तुमची? माझी 4थी वारी. 4थी वारी. मी 2 वर्ष पायी वारी केली आणि हे 2 वर्ष वडला बरोबर. मग हे गोपीचंदनाचा टिळा, हे अष्टगंध लावला पाहिजे, कसं सुचलं? कारण की माझी आई मुळात पारमार्थिक, वडील नास्तिक होतेच, पण आई पारमार्थिक असल्यामुळे आई 15 वारी करायची, अर्थात 15 दिवसाची वारी करायची. आणि आईची पुण्य आहे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे आमचा कुटुंब पारमार्थिक झालं आणि पारमार्थिक झाल्यामुळं मग आईच्या सांगण्यावरून मी 2 वर्ष आळंदीला शिकायला गेलो. आईची इच्छा होती की कीर्तनकार बनावा. मग आळंदीला गेल्यामुळे मला परमार्थाची ओढ लागली. पण हे पैशासाठी करता की काय म्हणून करता? नाही, एक वारकऱ्यांची सेवा म्हणून करतो. पैशाची आवश्यकता नाही. पण वारकरी पैसे देतात का? देतात. किती होतात दिवसाला पैसे? दिवसाला 1000-500 असे होतात. तुम्ही इकडे अध्यात्माकडे किंवा इकडे कसे वळाले? म्हणजे आताची जी पिढी आहे जेनजी, हे मोबाईलवर, रीलवर, याच्यावर रमते, मात्र तुम्ही वारीत रमताना दिसताय. काय? कारण की आमच्या आईची पुण्य आहे की आम्ही वारीमध्ये आलो. कारण की आमची आई मुळात पारमार्थिक होती आणि आम्हाला कधी वडिलांनी 10वी पर्यंत मोठ्या मोबाईलची सवय लावून दिली नाही. आणि आतापर्यंत वडिलांनी आम्हाला वैयक्तिक कधी मोठा नवीन मोबाईल घेऊन दिलाच नाही. आणि वडिलाला मोठा मोबाईल नको वाटतो, कारण की वडील खूप वेळ फोनवर पण बोलू देत नाहीत. कारण की आणि वडिलांकडे आता पण साधाच मोबाईल आहे आणि वडिलांना माहिती किंवा ही दुनिया बिघडली, हा कलियुग आहे, याकरता वडिलांनी आतापर्यंत मोठा मोबाईल दिला नाही. आणि मोबाईलला कॅमेरा वगैरे चांगला नसल्यामुळं आणि जास्त सोशल मीडियाचा वापर न करण्यात येण्यामुळं मला कधी रील स्टार होण्याची इच्छाच राहिली नाही. किंवा रील स्टारचं जाऊ द्या, तुम्ही कीर्तनकार आहात महाराज, तर तुम्हाला या प्रसंगी कुठला अभंग आठवतो? ते या प्रसंगी सगळे वारकरी पंढरपूरच्या वारीवर चाललेत. टाळी वाजवावी, घोडी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, या उक्तीप्रमाणे सगळे वारकरी पंढरपूरकडे चाललेले आहेत. वडील काय करतात तुमचे? वडील
ड्रायव्हर आहेत आयसर गाडीचे. गाडी तुमचीच का पाठीमाग? हा आमचीच बरं. वैयक्तिक स्वतःची गाडी आहे आणि वडील ड्रायव्हिंग करतात आणि शेती पण करतात. ही गाडी तुमचीच? जी, आमचीच. हे जे दुकान दिसतंय हे पण तुमचंच का? हा, हे पण आमचंच आहे. बर हा. म्हणजे चंदन लावायचं, चहाचं दुकान आणि या सगळ्या गोष्टी त्या करून तुम्ही ही सेवा देताय. हा. बर काय वारी काय शिकवते तुम्हाला? वारीतून काय मिळालं? 11 महिने जे कष्ट करण्याला एनर्जी येते ते वारी केल्यावर 1 महिन्याची एनर्जी येते, ते 11 महिने एनर्जी जाते. म्हणजे वारी किंवा वाईट व्यसनाकडे जाऊ देत नाही, वाईट वळणाकडे जाऊ देत नाही. परमार्थाची आस लागून राहते, देवाच्या पायाशी माणूस राहतो आणि संकटांचं निवारण होतं. हे वारी तुमचे आई वडील दोघही वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत का, किंवा काय कशी पार्श्वभूमी? आई वडील माझे दोन्ही वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत. ते मुळात वडील नास्तिक होतेच, पण आई मुळात पारमार्थिक असल्यामुळं वडील हे पारमार्थिक झाले. वडील नास्तिक होते? वडील नास्तिक होते. असं काय घडलं ते आस्तिक झाले, इकडे वळाले? वडिलांना वडिलांचे वडीलधारी एक असं म्हणजे गावचे जे ज्येष्ठ व्यक्ती ते म्हणले की एकदा तू वारीला येऊन बघ, गाडी एकदा वारीत येऊन बघ. मग वडील आले आणि मग वारी झाली आणि वडील गावाकडे परत गेले. मग वडिलांच्या मनात असा संकल्प झाला की त्याने गेल्या डायरेक्ट माळ घातली, म्हणून वडील मुळात पारमार्थिक झाले. आणि आता त्यांची इच्छा आहे की मी अजून मोठा कीर्तनकार व्हावा, महाराज व्हावा, म्हणून ते धडपड करतात. माऊली, असं काय झालं तुमचे वडील नास्तिक होते आस्तिक झाले? माझे वडील केबीसी कंपनीमध्ये, केबीसी नावाची कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये एजंट म्हणून काम करायचे. म्हणजे लोकांकडून पैसे घ्यायचे आणि त्या कंपनीला द्यायचे, म्हणजे वजनाने पैसा भेटणार होता अशी ती स्कीम होती. मग फ्रॉड झाली, म्हणजे पळून गेली कंपनी आणि मग आम्हाला 1 कोटी लॉस झाला. 1 कोटीचं नुकसान झालं? 1 कोटीचं नुकसान झालं. आणि 1 कोटीचं नुकसान झाल्यावर मग आम्ही ते पैसे लोकांचे कष्ट करून फेडले वडिलांनी. मग मध्ये छावण्या पडल्या. मग काय कष्ट केले नेमके? मग मध्ये दुष्काळ पडल्यामुळे छावण्या पडल्या आणि त्या छावण्यामुळे बुसकाटाची गाडी वगैरे वडिलांनी चालवली. मग वडिलांनी एवढं किंवा एकट्या वडिलांना एक आयसर गाडी शेणाची स्वतः भरायची, स्वतः टाकायची, असे म्हणजे वडिलांना तसलं नाही तसलं काबड कष्ट वडिलांनी केलं. आणि अशा परिस्थितीतून वडील मग कर्जमुक्त होत गेले. आणि कर्जमुक्त होत गेल्यामुळं असाच एक वारीचा प्रसंग आला आणि त्या वारीमध्ये वडिलाला यायचा प्रसंग आला. आणि मग वारी झाल्यावर वडिलाला खरा आनंद, खरं सुख असं हे कळालं. आणि वडिलांनी नास्तिक असताना नास्तिकपणा सोडून आस्तिकाकडे मित्राची तुमची फसवणूक झाली, त्याची काही लिगली काही केस वगैरे काय आहे? सध्या त्याची केस म्हणजे पुढला जो व्यक्ती होता त्या व्यक्तीला विमानतळावर पकडण्यात आलं आणि सध्या त्या व्यक्तीला कोर्टामध्ये केस चालू आहे. न्यायप्रविष्ट केस आहे सध्या? न्यायप्रविष्ट केस आहे, चालू आहे. काय मित्रा, तुला म्हणजे या वारीकडे पाहून किंवा या सगळ्या लोकांकडे पाहून काय विचार करतो तू? काय नाही किंवा या लोकांनी हे जे लोक आहेत त्यांची देवावर श्रद्धा आहे, देवावर निष्ठा आहे. आणि जर या सर्व लोकांची देवावर निष्ठा आहे तर जे लोक परमार्थ करतात, किंवा आता आपण म्हणू शकतो की भारतासारखा देवदेव होत नाही, महाराष्ट्रासारखा परमार्थ होत नाही, पण या सर्व लोकांची निष्ठा देवाच्या पायी असल्यामुळं किंवा अन्याय अर्थात छेडछाड म्हणजे आईला आई आणि बहिणीला बहीण मानण्याची वृत्ती ही देवाच्या पायापाशी राहिल्यावर माणसाच्या डोक्यात येते आणि माणूस नम्र होतो. शेवटचा प्रश्न, माऊली, गोपीचंदनाचा टिळा म्हणतात, तर याचं काय महत्व आहे? किंवा ह्याचं महत्व तो आता गीतेमध्ये म्हणा किंवा परमार्थामध्ये देवापेक्षाही श्रेष्ठ तुळशीचं पान सांगण्यात आलं की रुक्मिणी मातेने एकदा देवाची तुलना केली. कशाबरोबर? सोन्याबरोबर म्हणा, हिऱ्याबरोबर म्हणा, मोती माणिका बरोबर. तर श्रीकृष्णाचं पार हे वरीच आहे ना. मग रुक्मिणी मातेनं तुळशीचं एक पान तोडलं आणि त्या तराजू टाकलं. मग ते तराजू खाली गेलं तर त्या ओरिजिनल तुळशीचा बुक्का हा आपण आपल्या कपाळाला लावतो. याचा अर्थ आपल्या काहीतरी सज्जनपणा म्हणा किंवा दुर्बुद्धी एक सुचत नाही, एकाग्र चित्त राहतं. आणि देवापेक्षा श्रेष्ठ असणारं तुळशीचं पान आणि त्या तुळशीचा आपण बुक्का लावतो, ह्याच्यासारखी पवित्र गोष्ट कुठलीच नाही. नक्कीच. तर हा तरुण आहे, कीर्तनकार आहे. कीर्तनाचे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आळंदीमध्ये
आता ते वारीमध्ये गोपीचंदनाचा टिळा ते वारकऱ्यांना लावतात आणि त्यांची 4थी वारी आहे. 2 वेळेस पायी वारी केली. मात्र अनेक जण असे गोपीचंदन लावणाऱ्या युवकांना थोडस वेगळ्या भाषेनेच बोलतात. मात्र असे काही कीर्तनकार सुद्धा असे गोपीचंदनाचा टिळा लावून वारकरी संप्रदायाची जी काही परंपरा आहे वारीची त्याची सेवा ही वारकऱ्यांची गोपीचंदनाचा टिळा लावून करत असतात. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी पाहण्यासाठी आपण पाहत राहा लेट्सअप मराठी. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, सासवड.